नमस्कार मंडळी, असं शेवग्याचं झाड कोणाकोणाच्या दारात आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा। आज मी तुम्हाला ह्या शेवग्याच्या पानांपासून एक छान रेसिपी दाखवणार आहे। यासाठी मी शेवग्याची छान कोवळे पाने तोडून घेतलेली आहे आणि ही पानं तुम्ही छान खुडून घ्यायची आणि मोठी मोठी पानं ती वरपून घ्यायची। छान पानांना असं छान मागून पुढून बघून मगच खुडून घ्यायची, कारण आळी असू शकते पानावर। तर बहुगुणी अशी शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। तर भाजी अशा प्रकारे छान खुडून घेतली। तर या भाजीत आपण पाणी टाकून आणि भरपूर मीठ टाकून छान स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून यावर काही जीवजंतू असतील ते राहणार नाहीत आणि आपली भाजी स्वच्छ होईल। या प्रकारे मी भाजी स्वच्छ धुवून घेतली। तर मी या भाजीसाठी एक बटाटा आणि एक कांदा छान चिरून घेतलाय। तर मी फोडणीसाठी कढईत तेल टाकून घेतलेला आहे। अगोदर कांदा छान तळून घ्यायचा आहे, तर लगेच बटाटा घालून छान लाल होईपर्यंत भाजायचा आहे। थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचे। बटाटा छान लाल झाले की लगेच मिरची घालायची। तर लगेच आपली शेवग्याची पानं टाकून छान मिक्स करून घ्यायची आपल्याला। तर व्हिटॅमिन्सने भरपूर असलेली अशी शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। वातविकारासाठी अत्यंत गुणकारी अशी शेवग्याच्या पानांची भाजी, चवीलाही खूपच छान लागणारी अशी शेवग्याच्या पानांची भाजी, बहुगुणी अशी शेवग्याच्या पानांची भाजी तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। बाय बाय।